हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी सिरीज. सो आज आपला छान असा दिवस आहे. आज आपल्या कृष्णाचा उपवास ठेवला आहे मी. आणि हे तुम्ही झाड बघत असाल तर मला नक्की सांगा. अपराजिताचं फूल मी इथे कोंब लावलेला, छान असा कोंब पण फुटला आहे. मी छोट्या ताईंकडून बी आणलेला आणि मी लावलं. फायनली आलं आहे ते. खूप छान वाटलं मला ते, कारण की आपण ते शंकराला वाहतो. निळ्या कलरचं फूल असतं, खूप छान असतं हे आपण वाहिलेलं. आणि माझी जेवणाची वगैरे तयारीसुद्धा झाली सकाळी. आणि मला काही आपले कृष्णाचे कपडे वगैरे धुवून ठेवलेले मी. आणि मंदिराची सुद्धा पूजा झालेली आपल्या देवांची. त्यानंतर थोडीफार भांडी होती ती मी काढली धुवायला, कारण की संध्याकाळी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे सगळं मी काढून ठेवत होती दुपारी. आणि फायनली सगळे काही गोष्टी मी रेडी करून ठेवत होती. आणि भांडी वगैरे घासून झाली. किती छान चमकतात बघा ना. हाताने धुतलेली भांडी खरंच खूप छान निघतात. आणि लिक्विड वगैरे आले हे काही उपयोग नसतं. मला हे हाताने धुतलेलीच भांडी छान आवडतात. संध्याकाळी छान असं क्लायमेट झालेलं, पाऊस वगैरे पडलेला आणि वातावरणही छान झालेलं. त्यानंतर मी बसली रांगोळी काढायला घराबाहेर रांगोळी काढलेली खरंच खूप छान असते. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा, कारण की घरामध्ये लक्ष्मी येते आणि छान वाटतं आपल्याला स्वतःला. घराबाहेर रांगोळी वगैरे, घर छान दिसतं. त्यानंतर माझी सगळी रेडी वगैरे करून ठेवलेली कृष्णाची, कारण की मला 12 वाजता कृष्णाचा पाळणा हलवायचा होता. त्यामुळे मी सगळं काही रेडी करून ठेवलेलं आणि थोडा रेस्ट घेतला आणि मला जायचं होतं अंघोळीला. त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, छान अशी साडी नेसली. कशी दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चला आपण भेटू, मी आता पुढे सांगतेच काय ते. त्यानंतर सगळं काही आपलं रेडी वगैरे झालेलं आणि 12 वाजायला आलेले, फक्त 10 मिनटं बाकी होते. त्यानंतर फायनली आमचा कान्हा रेडी होता आणि छान अशी मी पूजा केली. तुम्ही मला नक्की सांगा गाईज, मी कशी पूजा केली आहे, तुम्हाला कसं वाटतं आहे. कारण की मला जेवढं माहिती होतं तेवढं मी बरोबर केलं आहे. जेवलो वगैरे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.